आता मैदानामध्ये चला आपण फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये आले. बॉलची का धावांची? बॉलची नको, बॉलची नको, बॉलची जास्त, धावांची लावा, बॉलची जास्त. चला आता आयोजन कमिटीने सांगितलं की सामना उशिराने सुरू झाला. टीम अद्याप काही खेळाडू उपस्थित राहिले नाही आहेत. त्याबद्दल आयोजन कमिटीने इनामपुरी संघाला 2 धावांची पेनल्टी दिली आहे. कारण या स्पर्धेचे नियम अत्यंत कठीण आहेत आणि मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक आहे हे लक्षात घ्या. आपण स्पर्धा मोठी आहे त्यामुळे आपण स्पर्धेचा आदर करा. नंतर लास्टला ऍड करायची, अगोदर नाही. एक ओव्हर झाली तरी चालतं. तेव्हा लास्टला करा. 4 ओव्हर मध्ये 48 बनवले, 50 लक्ष. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघ आपण सूचना लक्षात घ्या. धावसंख्या आपल्याला कंपल्सरी चेस करायची सुद्धा ध्यानात असू द्या आपल्या. सर्व 11-12 वाजून जातात तरी काही बॉल नंबर त्यांचा. मग नंतर काय माहिती आहे 2-2 ओव्हरच्या केलं काय फायदा आहे. काल आमची 12 तिसरी मॅच चालू होती. मग 12च्या अरे उद्घाटन असून पण चला सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. तुषार पाटील ना, तुषार आणि याचं नाव काय ना. नियम सर्वांना आहेत. आपण पेनल्टी दिली आहे त्या टीमला. आयोजन कमिटीने पेनल्टी दिली आहे त्यामुळे आपल्याला स्वीकार करावा लागेल. 2 धावांची पेनल्टी आहे. चला सामना सुरू होतोय. निखिल भोईर मैदानावरती. पहिला गोलंदाज भक्ती 11 गावदेवी नारिवली संघाचा सलामीचा गोलंदाज पहा मिळतो आपल्याला निखिल भोईर. तुषार पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर नाही आहे. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती. बॉल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती 4. तुषार आणि संदेश ही जोडी पहा मिळतो आपल्याला मैदानामध्ये. स्वयंसेवक आमचे आहेत त्या ठिकाणी त्यामुळे चेंडू थोडीशी बाहेर आउटफील्ड खराब आहे. तर ॲडव्होकेट पालीगावचे श्रीमान स्वामीशेठ ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. एक उच्च शिक्षित समाजामधील व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा फटका चांगला कॉट अँड बोल्ड करण्याची संधी होती नीलला. कॅच सुटला जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय तुषार पाटीलच्या बॅटमधून आणि त्यानंतर पाहतोय कॅचिटचा कॉल होता. तुषार पाटील आणि संदेश मात्रे सलामीची जोडी. पुन्हा एकदा फटका चांगला. नयन पाटील चेंडूवरती आल्यात. गुड फिल्डिंग. अतिशय चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. रनआउटचा संधी होती. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगला ऍपर दाखवत असताना नयनला पाहिलं आपण डीप मिड विकेटला. दूरवरवर आल्या आणि अशा परिस्थितीमध्ये 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न ट्विंगला लागला. चेंडू बराच वेळ लाभत आहे. 2 फिल्डर 3 आहेत मात्र धावा त्या ठिकाणी मिळतील त्या 2 धावा पहा मिळतात आपल्याला. अतिशय चांगलं रनिंग या 2 संघामध्ये 2 खेळाडूमध्ये. कारण एक चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती. यावेळेस फटका पुन्हा एकदा. बॉल हवेत. करम फुलोरे छेल खाली. फलंदाज बाद. पहिला धक्का
इनामपुरी संघाला लागलाय. धावसंख्या धावपक्कावरती 7 या आकड्यावरती पहिला धक्का. बंडाऊनचा खेळाडू पहिला धक्का लागला या संदेशा रूपामध्ये टीम केपीसी इनामपुरी संघाला. आज भक्ती 11 गावदेवी नारिवली संघ आज मैदानामध्ये रेड अँड ब्लॅक जर्सी मध्ये खेळत असताना पाहा मिळतो आपल्याला. नीलला पाहतोय पहिलं षटक. चांगला चेंडू अगदी एक्झिक्यूट केला, खेळण्यासाठी परावृत्त केलं होतं, मात्र चेंडू निघून जातोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, असं वाटलं की आता पॉवर प्लेचं षटक आहे, मोठी धावसंख्या उभी करेल, मात्र नाही. या चांगली गोलंदाजी नीलची पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक बाद, धावसंख्या फक्त 7 धावा. शुभेच्छा देतात आमचे वैभव ठक्कर, जे शिर्डीला पायी यात्रेला गेल्यात, तेथून मात्र त्यांनी सामना पाहिला आणि आयोजनाला आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्यात. आपलं स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. केपीसी इनामपुरी संघाला 2 धावांची पेनल्टी आहे, कारण खूप उशीर झाला आणि आयोजन आहे आमच्या भालचंद्र दादा पाटील यांचं, त्यामुळे वेळेवरती येऊन प्रत्येक टीमला खेळावं लागेल. प्रत्येक दिवसामध्ये 10चा पोल असेल, हे सुद्धा लक्षात घ्या. आपण कालचा एक काल सुद्धा व्यवस्थितरित्या सामने उद्घाटन असून सुद्धा वेळेवरती सुरू झाले आणि वेळेवरती संपले. लक्षात ठेवा, चांगले अरेंजमेंट मॅनेजमेंट त्यांचं चांगलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे वेळेवरती येऊन खेळावं लागेल, कारण भली मोठी स्पर्धा आहे. जरी 80,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलं तरी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही मोटार बाईक आणि बायसिकल 2 आहेत, एक कूलर सुद्धा आहे. म्हणजे पारितोषिकांचा वर्षव आहे. गोलंदाज गुरुदास भोईरला पाहतोय आपण. कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये शेलारपाडा टीम क्वालिफाय झाली आहे. या अरविंदचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे अरविंद. कॅचिटचा कॉल नाही जमलं. नयन पाटील होते, वेगाने आले चेंडूवरती, झेल सुटला जातोय. पहिलाच बॉल होता. गुरुदास भोईर एक सिनियर खेळाडू पहा मिळतो मैदानामध्ये. दुसरा षटकाला झाली आहे सुरुवात. 8 ही धावसंख्या पहा मिळते. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्टन अँड डिलिव्हर, चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. मगाशी कॅचिटचा कॉल होता, मात्र खूप दूरवरती राहिले फिल्डर आणि आता षटकार येत असताना स्लोवर चेंडू परिवर्तन, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. गुरुदासला माहित होतं की आता मोठा फटका खेळण्याच्या परिस्थितीमध्ये आहे खेळाडू, त्यामुळे चेंडूची लाईन थोडीशी कमी ठेवली, मागे बॉल पिचिंग केला, आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू डॉट निघून जातोय. षटकारानंतर डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा जागा बनवून केला. या ठिकाणी चेंडू चाललाय लॉंगलेगच्या दिशेला, आलाय तो चौकार. गुड शॉट.
षटकार डॉट आणि चौकार. आता धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातो या फलंदाज अक्षय पाटील च्या माध्यमातून. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स आणि ते डायरेक्ट हिट दिलंय. पाहावं लागेल पंचांनी तिसऱ्या पंचांना रेपर केलंय आणि ते स्क्रीनवरती पाहिलं जाईल. MTCच्या माध्यमातून आमचे सागर फराड आहेत त्यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल रनआउट आहे की नाही आहे. ही टेक्नॉलॉजी MTC होमसाई MTC या वाहिनीवरती आपण अगदी क्लॅरिटी क्वालिटी देत असताना सातत्याने या विभागामध्ये चांगलं त्यांचं काम राहिलंय. त्यांच्याच माध्यमातून आपण पाहणार आहोत. आमची मॅनेजमेंट कमिटी या ठिकाणी पूर्ण सज्ज झाली आहे. फलंदाज बाद आहे. त्यांची बॅट हवेतच राहिली आणि अगदी चेंडू जेव्हा स्टंपला लागला बेल्स खाली पडली तेव्हा मात्र त्यानंतर बॅट आतमध्ये आली आहे. लागलाय तो दुसरा धक्का इनामपुरी टीमला. इनट नंबर 4 चा खेळाडू पहा मिळतो. सध्याच्या स्थितीला पाहिलं या ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकार आला होता. एक विकेट रनआउटची गेली आहे आणि यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करतोय करण फुलोरे आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि थ्रो मात्र खूपच उंचावरून आलाय. तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्यात. येथून षटक समाप्त झालाय. दुसरा 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात KPC इनामपुरी टीमने 10च्या सरासरीने 2 बाद 20 ही धावसंख्या. नितलास विपक्ष आशेले गावदेवी आशेले आणि नितलास यांच्यामध्ये सामना असेल. दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला गेलोणार आहेत. ओके चला नाही आता विनर विनर मॅच होईल. एक सिद्धी करवले संघ विन झालाय आणि त्याच्या अगेन्स्ट याच्यातून जो विन संघ होईल त्याच्याशी लगेच मॅच होईल. पहिला सामना जिंकणारा संघ बाय मिळतोय. त्या संघाला अर्थातच पहिला सामना या ठिकाणी खेळला गेला. वाकण उसाटणे त्यामुळे वाकण संघाला बाय मिळाली आणि दुसरा सामना सिद्धी करवले नारेन यांच्यामध्ये झाला. सिद्धी करवले संघ विजय ठरला आणि आता नारिवली विपक्ष KPC इनामपुरी या दोन संघांना बघतोय. 2 ओव्हरमध्ये 20 धाबा आल्यात. 10ची सरासरी. गोलंदाज प्रणव पाटील फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना टीमला पाहा मिळतो आपल्याला गुरदास भोईर. 20 धाबा झाल्यात. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. पटका फसलाय. हवेमध्ये झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. खेळताना नारिवली टीमला शुभेच्छा. माजी सरपंच रामशेठ भोईर या संघासमवेत नेहमीच असतात. त्याचबरोबर परेश शेठ ठक्कर असतील, भरत शेठ भोईर, जयेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील ही मोठ्या गावातील व्यक्तिमत्व ज्यांचा नेहमी सपोर्ट राहिला आहे टीमला आणि नेहमी शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. नारिवली विपक्ष KPC इनामपुरी या दोन संघांमध्ये सामना नारेंच्या मैदानावरती पहा मिळतोय. बाहेर का नारेन उसाटण्याच्या मैदानावरती आहेत. न्यू वॅटर मैदानामध्ये अरविंद पाटील. अरविंद पाटील आला आता मैदानावरती पहा मिळतो आपल्याला.
आणि पुन्हा एकदा आमचे 40+ संदीप गोरपेकर शुभेच्छा देत असताना टीमला. 500 पाठवा. प्रणव पाटील गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हरला. गोळीच्या वेगाने चालला चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पार. अकाउंट ओपन करतोय. एक रायगडमधील दिग्गज संघ आहे. गेली बरीच वर्ष या संघाचं नाव लौकिक आहे, कारण हा संघ चारी बाजूला खेळतोय. कुठेही असू द्या स्पर्धा, भिवंडी, बदलापूर, त्याचबरोबर डोंबिवली परिसर असेल आणि त्याचबरोबर रायगडमध्ये सातत्याने खेळतोय. मात्र गेल्या 2 वर्षापासून हा संघ थोडासा पाहिलं तर बॅकफुटला खेळत असताना, कारण त्यांचे पूर्णपणे टीम प्लेइंग 11 उपस्थित नसते. प्रत्येकाने आता आपापल्या कामधंद्याकडे वाटचाल केली आहे, त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा कमी वेळ देतात. अशा परिस्थितीमध्ये पाहतोय जेव्हा आपण प्रॅक्टिसला नसेल तेव्हा आपला खेळ चांगला होत नाही आहे. हे सातत्याने आपण पाहिलं. प्रणवले पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, दुसऱ्या चेंडूवरती 4 आणि त्याच्यानंतर एकेरी धाव मिळाली. ऑफ ट्रॅकर होता, अगदी चेंडू बाउन्स केला. या चेंडूवरती डॉट, 1 बाउन्स, वॉर्निंग दिली जातोय. गोलंदाजाला अपकमिंग खेळाडू आहेत सर्व. एक सिनियर खेळाडू पाहिलं तर गुरुदास भोईरच्या नेतृत्वाखाली सातत्याने संघ खेळत आला आजपर्यंत या मैदानावरती. गेले 10 ते 12 वर्षापासून त्याच्या नेतृत्वाखाली सर्व खेळाडू तयार करण्यात आले. सर्व खेळाडू पाहतोय आपण अपकमिंग यंगस्टार. पुन्हा एकदा वा, चांगली गोलंदाजी प्रणव पाटीलला पाहतोय आपण. व्हेरी गुड बॉलिंग, अत्यंत चांगली चेंडूची लाईन ठेवली आहे. एक चौकार आला होता दुसऱ्या बॉलवरती, त्यानंतर 2 चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कोण? शिवदास पाटील का? 500 पाठव. वा, पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये. चेंडू जागेवरती पडलाय, करण आलाय, उचललाय. तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्यात. षटक समाप्त होते. आता तिसरा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा आहेत त्या 27 केपीसी इनामपुरी संघाच्या. आणि आमचे शरद भोईर सुद्धा शुभेच्छा देतात आपल्या टीमला. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. चला, या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकलं आपण. लव शटर स्मृती जसे. गेली कित्येक वर्ष जेव्हा ही स्पर्धा भालचंद्र दादा 27 झाल्यात. भक्ती 11 गावदेवी नारिवली संघ. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 गोलंदाजांचा वापर. आता शेवटचा गोलंदाज सौरभ भोईर मैदानावरती. या स्मृती चषकाची मी आठवण पुन्हा एकदा करून देतोय, कारण सुरुवातीला खूप स्ट्रगल करावं लागले भालचंद्र पाटील यांना. कारण एक काळ होता जेव्हा 7 वर्षापूर्वी ज्यांनी पहिली स्पर्धा भरवली आपल्या घरच्या मैदानावरती, तेव्हा टीम सुद्धा मिळणं कठीण होतं, जमाजमी करणं सुद्धा कठीण होतं. अशा परिस्थितीत स्वतःला त्यांनी स्टेज केलं, ग्रामस्थांची मदत घेतली आणि स्पर्धा यशस्वी वाटचालीकडे नेली. आज पाहिलं तर तब्बल 80,000 रुपयाचं प्रथमच या स्पर्धेमध्ये एवढं मोठे रक्कम आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक दिली जाते. ही महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी, कारण ज्या व्यक्तीने या क्रिकेटच्या मैदानावरती सातत्याने नवनवीन बदल आणले, स्पर्धा पुढे कशी जाईल हे पाहिलं, पैशाचा विचार केला नाहीये, कधी मागे पाहिलं नाहीये आणि आत्ता चांगल्या स्टेजवरती आहेत. याच दरम्यान अनिल ढोपरी यांचं आगमन झालं. अनिल ढोपरी आपलं मनापासून आभार. सध्या ते व्यस्त आहेत बोलण्याच्या ओघामध्ये. आज ते आम्हाला सुद्धा विसरल्यात, कारण आमचे शालेय मित्र आहेत अनिल ढोपरी. आपलं स्वागत आहे. आम्हाला विसरल्यात हे सुद्धा बोललो माईक मध्ये.
विसरला. आणि ते मलंगड गडाचे कट्टर समर्थक आहेत, नेहमी त्यांचा जय श्रीराम असतो. आणि या ठिकाणी पटका चांगला होता, चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळते 4. कोणाच्या गाड्या रस्त्यावरती पार केल्या पहा, खाली उतरवा, नाहीतर आता ट्रॅफिक वाले समोरच उभे आहेत, मग आपापल्या गाड्या घेऊन जातील. लक्षात ठेवा, आपण मी अगोदर सुद्धा सांगितलं की हा रहदारीचा रस्ता आहे, त्यामुळे आपण 15-22 गाडी कुणाचे लगेच काढा. आपण खूप ट्रॅफिक झाली आहे मित्रांनो. पहा, यास बाईकच्या स्वरूपामध्ये एकदा मिळते, बाईकच्या स्वरूपामध्ये एकदा मिळाली. क्रेटा ब्रेझा गाडी आहे 15-22 क्रमांकाची गाडी. मित्रांनो, रस्त्यामध्ये नका लावू गाडी, आपण पार्किंगला व्यवस्था आहे आपल्यासाठी. यावेळेस फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, नयन पाटीलच्या वाक्याच्या बाहेर, गुड शॉट, षटकार. दैसर गावाची शान, फेमस कॉमेंटर सौरभ पाटील. दैसर गावाची शान, फेमस कॉमेंटर सौरभ पाटील. फेमस झाला आता तो, सर्वांचा लाडका झालाय, कारण कॉमेंट्रीला जरी असला तरी त्याचे मित्र परिवार टीम सोबत त्यांचे संबंध जास्त आहेत. त्यामुळे आता जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती आपण. ओ पुन्हा एकदा यावेळेस करम फुलोरे, ओ गुड कॅच, अगदी सीमा रेषा लगत झेल टिपला जातोय. ज्या फलंदाजाने षटकार टोकलाय त्याला मात्र बाद केले कुणाल पाटीलला. नसत्या पाहतोय चॉकलेट बॉय नाही आहे, चॉकलेट मॅन आहेत ते, आणि सर्वांचे चाहते, सर्वांचे लाडके. जेव्हा ते येतात तेव्हा सर्वांना चॉकलेट देतात, खाऊ देतात. ते शाहू पाटील मॅन फ्रॉम सिडून यांचं आगमन झालंय. काल थोडेसे नाराज होते, आम्हाला आगासनच्या स्पर्धेमध्ये आम्ही वारंवार त्यांचा उल्लेख करत होतो, मात्र त्यांना ऐकायला येत नव्हतं, त्यामुळे कदाचित आमच्यावरती ते काल नाराज होते. 4 वेळा नाव घेतलं, 4 वेळा तो बालू पाटील माझ्यावरती पिसाळला. मग तुमचं ते कालू बालू दोस्त आहेत ना, कालू बालू दोस्त आहेत तुमचं ते. ओ यावेळेस चांगला बॉल, हलकसा अपील. 60-23 सेलेरिओ गाडी कुणाची असेल तर लाल कलरची गाडी आहे, 6023. फार रस्त्यातून बाजूला करा लगेचच. अंगद पाटील बाद झाल्या, आल्या मार्गाने मात्र पावली त्यांना माघारी परतावं लागतं. आज क्रिकेटच्या पतलावरती जर पाहिलं तर आम्हाला सुद्धा दुःख वाटतं की अंगद पाटील सारखा खेळाडू गेली कित्येक वर्ष त्यांनी केपीसी इनामपुरीचं नाव या क्रिकेटला कोरलं, मात्र आता त्याची थोडीशी प्रकृती बरी नसल्या कारणाने मैदानावरती कमी पाहायला मिळतो. मात्र तरी सुद्धा आपल्या टीमसाठी प्रोत्साहित करतो, कारण त्याच्याच नावाने गेली 10 ते 12 वर्ष संघ ओळखला जातोय. ज्या संघाचा दबदबा होता, ज्या संघाचा आवाज होता, आज मात्र कुठे का होईना खेळाडू कमी पाहायला मिळाले. अंगद सारखा खेळाडू आज इंजुरीड झाला, त्यामुळे विपक्ष संघाने त्याचा फायदा घेतला आणि आज कुठेतरी स्ट्रगल करत असताना हा संघ पाहा मिळतो. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. भक्ती एलेवन गावदेवी नारिवली संघाच्या अगेन्स्ट केपीसी इनामपुरीने धावा केल्या त्या 38 आणि 39चं लक्ष, जवळजवळ 10ची सरासरी कायम ठेवायची, मात्र 2 धावांची पॅनल्टी आहे केपीसी इनामपुरी टीमला, त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. ते आता 37 टू विन, 37 धावा विन आहेत. 39चं टार्गेट आहे, 2 धावा कमी केल्या तर 37चं लक्ष राहील या मॅच मध्ये. ते भक्ती 11 गावदेवी नारिवली टीम समोर.
जी आहे ती सेम ठेवायची आहे. 39चं टार्गेट आहे, मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा ऍड करायचे. ते सोयीस्कर जाईल MTC वाल्यांना. बॉल देते ना, हा लाईव्ह मध्ये दिसण्यासाठी योग्य राहील, कारण पहिल्या चेंडूवर जेव्हा 2 आल्या तर 4 होतील, 1 आली तर 2 होईल. टार्गेट सेम राहील, 39चं टार्गेट राहील या मॅच मध्ये. तर या दरम्यान उसाटणे गावचे श्रीमान किरण शेठ म्हात्रे यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं किरण शेठ म्हात्रे. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जेथे टीम भक्ती एलिओन गावदेवी नारिवली संघाला बनवायचे ते 39चं टार्गेट आहे. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी, धावतं वर्णन ऐकवण्यासाठी हा बसतील ना, राष्ट्रभाषेमध्ये ते समालोचन करतील आमचे सोनू बांगर, मॅन फ्रॉम पालेगाव अंबरनाथ. थैंक यू सो मच जगदीश जी पाटिल, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर. फिर से एक बार सभी का स्वागत दोस्तों. अप्रतित एंजॉय कर रहे हैं आई गावदेवी क्रिकेट टीम और नारायण गांव इनकी तरफ से बिल्कुल स्वर्गीय लहू शेठ पाटिल स्मृति चषक 2025 का पर्व और 4 दिन चलने वाली प्रतियोगिता. आज प्रतियोगिता का दूसरा दिन और दूसरे दिन में चलते हुए बड़े मुकाबले आप देख रहे हैं. उनमें से एक मुकाबला आप देख रहे हैं बिल्कुल इनामपुरी बी और भक्ति 11 नारिवली के बीच में चलता हुआ है मुकाबला. लक्ष्य की बात करेंगे तो 4 ओवर का मुकाबला. पहले बल्लेबाजी की इनामपुरी टीम ने और बल्लेबाजी करते हुए 38 रन बनाए. 39 का टारगेट रखा. वही टारगेट लेकर सलामी जोड़ी, सलामी बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर. नारिवली टीम की ओर से आदित्य और नयन, आदित्य गोरपेकर और नयन पाटिल ये सलामी बल्लेबाज, ओपनिंग ब्लास्टर. थँक्यू. तर या दरम्यान KG ग्रुप A1 जोडी यांच्या वतीने 2,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे आमच्या स्वर्गीय लहू शेठ स्मृती चषकासाठी. त्यांचा आपण सतत आभार मानूया. थँक्यू सो मच. तो गेंदबाजी के लिए तैयार अंगद पाटिल. पहले गेंद पीछे खेलने की कोशिश थी, अच्छी डिलीवरी. गुड लेंस के ऊपर पड़ने के बाद काफी थोड़ी सी धीमे आती भी गेंद, डॉट गेंद की समाप्ति. बड़े खिलाड़ी आप देख रहे बिल्कुल इनामपुरी टीम जिनके नाम से जानी जाती है, हमेशा अपनी टीम के लिए अच्छी गेंदबाजी रही है, अच्छी बल्लेबाजी की है. अंगद पाटिल को आप देख रहे हैं पहला ओवर कर रहे हैं. पावर पे का ओवर होगा, स्ट्राइक एंड पे बल्लेबाज होंगे बिल्कुल आदित्य गोरपेकर. फिर से एक बात है यार, इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. ये देखिए अंगद पाटिल की खासियत है, विकेट लेते लगातार और यहाँ पर पहली गेंद डॉट और दूसरी गेंद विकेट के ऊपर जा गिरी. पहले विकेट का पतन, पहला झटका टीम भक्ति 11 टीम को. बल्लेबाज आदित्य बैक टू द डगआउट. टारगेट है हर एक ओवर की बात करेंगे तो 9.75 के औसत बरकरार रखने इस मुकाबले में जीतने के लिए बिल्कुल भक्ति 11 टीम को. तो इसी दरमियान कापरी सिद्धि क्रिकेट टीम पालेगांव के यहाँ पर कप्तान आ चुके हैं विजय को लेकर, उनका भी हम स्वागत करेंगे. आइए विजय, आपका भी स्वागत है. ओम साई MTC के माध्यम से बिल्कुल आप प्रतियोगिता कवर की जा रही है. सागर फराड हमारे साथ ज्वाइंट है, उनका भी हम स्वागत करेंगे. विजय को लेकर के काफी करीबी दोस्त है. चलते हैं मैदान के अंदर. नए बल्लेबाज तीसरे नंबर पे बल्लेबाजी के लिए गुरुदास आते हुए, सीनियर खिलाड़ी है बिल्कुल भक्ति 11 नारिवली टीम के. और अब कैसे बल्लेबाजी करेंगे, रन संख्या 0 आप देख रहे हैं बिल्कुल. एक भी रन नहीं है स्कोर कार्ड के ऊपर. पहली गेंद डॉट अंगद पाटिल के माध्यम से, दूसरी गेंद के ऊपर सफलता प्राप्त की अंगद पाटिल ने. पावर पे का ओवर है, 4 ओवर का मुकाबला. 39 का पीछा करते भी भक्ति 11 टीम ये शानदार मुकाबले आप एंजॉय कर रहे हैं. बालचंद्र दादा पाटिल इनके तरफ से बिल्कुल ये प्रतियोगिता का आयोजन, और उनका भी हम स्वागत करेंगे. कई सारे दर्शक ऑनलाइन भी जुड़ चुके हैं, उनका भी स्वागत करेंगे. अंगद पाटिल तैयार होते हुए गेंदबाजी के लिए. फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से. स्ट्राइक एंड पे उतने सीनियर बल्लेबाज गुरुदास ऑन स्ट्राइक. ओवर द विकेट. ये देखिए अंगद पाटिल की खासियत, हर गेंद वो अलग तरह से डालते हैं. पिछली गेंद काफी बिल्कुल यॉर्कर की थी, और अब की गेंद देखी जाए तो बिल्कुल गुडलैंड स्क्वाड के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी कांटा बदलती भी और गति में परिवर्तन भी था. काफी गेंद स्लोवर वन आती भी, बल्लेबाज को बीट किया, डॉट गेंद की समाप्ति होती भी. 3 गेंदें लगातार यहाँ पर डॉट आती भी. हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जगदीश जी पाटिल है, और उनकी गांव की टीम आप देख रहे हैं बिल्कुल, यानी कि भक्ति 11 नारिवली टीम, जो कि बिल्कुल अरुण जी गोरपेकर इस टीम के पैकर है. उनका भी हम स्वागत करेंगे. गेंदबाज तैयार अंगद,
ये देखिए पटकी भी गेंद पीछे खेलते हुए हुक किया गेंद को, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद गैप में से निकल चुकी है, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखे के बाहर। गुरुदास के बल्ले से यह पहला चौका। ये गति में परिवर्तन, फिर से एक बार हल्के हाथों से गेंद को खेला, ऑन साइड में मिड विकेट के खिलाड़ी पहुंचे, रनआउट का मौका, और क्या यहां से रनआउट की विकेट बन सकती है? अंपायर कहते हुए यस इट इज आउट, बल्लेबाज को लौटना पड़ेगा और एक बड़ी विकेट मैदान से बाहर। गुरुदास बैक टू द डगआउट और अरविंद वहां पर थे, काफी तेजी से थ्रो किया, उतनी अच्छी कलेक्टिंग विकेटों के पीछे विकेट कीपर ने दिखाई और बल्लेबाज गुरुदास बैक टू द डगआउट। यह डीज है। ये अच्छी कैमरे वर्क है, हमारे कैमरामैन सूरज फराड वहां पर थे, अच्छी कैमरामैन की भूमिका भी निभाते हुए। उसके बाद में नीरज भी होंगे हमारे। सागर फराड ने काफी नए चेहरे दिए ओमसाई एमटीसी को, और सागर फराड का भी फिर से एक बार स्वागत। बल्लेबाज आउट हो चुके हैं। यहाँ से बात करेंगे तो गुरुदास बैक टू द डगआउट, टीम के सीनियर खिलाड़ी मैदान से बाहर हो चुके हैं। रन संख्या रुके भी स्कोर कार्ड के ऊपर 5 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अंगद पाटिल पावर पे में अच्छी गेंदबाजी करते हुए। ओवर के आखिरी गेंद अब भी शेष, 2 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर, 1 खिलाड़ी मिड विकेट, 1 खिलाड़ी एक्स्ट्रा कवर की दिशा में आप देख रहे हैं। आखिरी गेंद इस ओवर की, अंगद पाटिल तैयार। ये पटकी भी गेंद देखिए, बिल्कुल पड़ने के बाद गेंद टॉस होती भी पूरी तरह से अंदर आती भी बल्लेबाज को चकमा दिया। डॉट गेंद की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति में भी कहूंगा, क्योंकि इस ओवर में अंगद पाटिल ने 1 विकेट चटका, 1 रनआउट की विकेट, यानी कि 2 विकेटें आई और रन संख्या भक्ति 11 नारुली टीम पहुंची है 39 का पीछा करती भी 5 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 7 रन की पेनल्टी भी ऐड की गई ओवर के समाप्ति के बाद। अब यहां से चाहिए जीत के लिए बात करेंगे तो आने वाला समीकरण 18 गेंदे 32 की आवश्यकता। डीजे तो पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 7 रन 2 विकेट के नुकसान के ओवर। भक्ति 11 नारुली टीम आप देख रहे हैं थोड़ी सी धीमी शुरुआत करते हुए अपने टीम के लिए। गुरुदास ने एक चौका लगाया लेकिन रनआउट के माध्यम से आउट हो चुके। अब सलामी बल्लेबाज नयन पाटिल और नए बल्लेबाज करण कांटे जिनके ऊपर ये मुकाबले की जिम्मेदारी होगी। अब नए गेंदबाज कैसी गेंदबाजी करेंगे उसे भी काफी निगाह होगी इनामपुरी टीम के सभी समर्थकों की, क्योंकि अंगद पाटिल ने इंप्रेस किया पहले ओवर में, काफी अच्छी गेंदबाजी की अपनी टीम के लिए। अब यहां से यदि आने वाले गेंदबाज भी विकेट चटकाते या फिर रन कम खर्च करते तो मुकाबला आने वाले समय में अच्छा देखने को मिलेगा। यदि इस ओवर में बड़े हिट आते तो मुकाबले में आगे पहुंचेगी टीम भक्ति 11 नारिवली टीम। सेकंड के ऊपर बल्लेबाज नयन पाटिल हार्ड हिटर बल्लेबाज है, बड़े शॉट लगाने में माहिर है खिलाड़ी, गेंदबाजी के लिए तैयार ओवर द विकेट। जड़ में डालने की कोशिश, गेंद हवा में थी, यहां से शॉर्ट कवर में गलती हुई, यह आसानी से कैच बन सकता था लेकिन यहां पर पहली गलती करते हुए इनामपुरी टीम के खिलाड़ी और यहां से मौका था, मौके को गवाया। 1 रन भी यहां पर कंप्लीट हुई। रन संख्या 8 रन
2 विकेट के नुकसान के ऊपर। एक एक गलती आपको काफी महंगी साबित हो सकती है आने वाले समय में। और यहाँ से बात करेंगे तो आपको विकेट लेनी है। रन संख्या 39 का पीछा करती है टीम नारिवली टीम, और यहाँ से आपको विकेट और रन रोकने पड़ेंगे इनामपुरी टीम को। यदि इस मुकाबले में फाइट देना है तो आपको अच्छी फील्डिंग करनी पड़ेगी। गेंदबाज अरविंद फिर से एक बार, ओवर की अगली गेंद ऑन साइड में पुल करना चाहते थे, फिर से एक बार मिस टाइमिंग, नहीं पहुंच पाए खिलाड़ी। रन मिला सिर्फ यहाँ से 1 और रन संख्या आगे बढ़ती हुई 1 की मदद से टोटल 9 रन। अच्छी गेंदबाजी करते हुए, अच्छी शुरुआत करते हुए गेंदबाज अरविंद भी। ये रायगढ़ विभाग की टीम आप देख रहे हैं, बिल्कुल इनामपुरी बी टीम अंगद पाटिल की टीम, और दूसरी तरफ गुरदास की टीम आप देख रहे हैं, यानी कि भक्ति 11 नारिवली टीम। शानदार मुकाबले आज इस प्रतियोगिता में देखने को मिलेंगे। आई गांव देवी क्रिकेट टीम नारायण और स्वर्गीय लव शेट पाटिल ट्रॉफी अभी एंजॉय कर रहे हैं। फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाया, ऑन साइड में खेला गेंद को हल्के हाथों से। मिड विकेट के खिलाड़ी काफी तेजी से अंगद पाटिल थ्रो किया, लेकिन यहां से 2 रन उतनी तेजी से कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज। अच्छी विकेटों के ऊपर दौड़, रन संख्या 2 की मदद से टोटल पहुंचे 11 के ऊपर। सिंगल डबल के माध्यम से आगे बढ़ती भी इस मुकाबले में टीम भक्ति 11 नारिवली। अब यहां से जीत के लिए बात करेंगे तो जीत के लिए जरूरत है 28 की आवश्यकता। बची भी 15 गेंदें और 28 का समीकरण। धीमा चलता हुआ मुकाबला, शांत मुकाबला आप देख रहे हैं मैदान के अंदर। ओवर द विकेट, ये शॉट अच्छा है, स्लाइस करना चाहते थे पीछे, गेंद जाती भी, आउटफील्ड काफी तेज है। खिलाड़ी पहुंचे, जब तक गेंद को उठाए फेंके, मौका है 2 रन लेने का और तीसरा रन भी यहां पर मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज। 3 रन यहां से बनते हुए रन संख्या 3 से बड़ी आगे यहां पर पहुंची बिल्कुल 14 के ऊपर। अब जीत के लिए 14 गेंदें 24 का समीकरण। 14 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर टीम भक्ति 11 25 की आवश्यकता अब मुकाबला जीतने के लिए। ओवर की बात करेंगे तो यहां से 4 गेंदें हो चुकी है। गेंदबाज फिर से एक बार आदित्य तैयार होते हुए गेंदबाजी के लिए। ओवर द विकेट, ये देखिए अच्छी गेंदबाजी, ऑन साइड में खेलने की कोशिश, बड़े हिट की कोशिश थी, लॉन्ग ऑन के ऊपर से फील्डर आते हुए, खराब फील्डिंग, लेजी क्रिकेट और गेंद सीधा लॉन्ग ऑन सीमा रेखे के बाहर। ही आता हुआ चौका भक्ति 11 नारिवली टीम के लिए 4 रन। तो दोस्तों एकांत गलती आपको काफी महंगी साबित हो सकती है। पिछले ओवर में भी गलती की, बिल्कुल कैच ड्रॉप किया था। इस ओवर में भी बात करेंगे तो बिल्कुल यहां से ये चौका आता हुआ, खराब फील्डिंग और उसी का फायदा मिलता हुआ भक्ति 11 नारिवली टीम को। रन संख्या 18 के ऊपर। फुल टॉस गेंद, लॉफ्टेड हिट और गेंद को सीधा भेजा मिड विकेट सीमा रेखे के बाहर। ये आता हुआ बल्लेबाज करण के बल्ले से पहला शानदार छक्का। के जाना है आपको मैदान के अंदर। बात करेंगे तो यहां से स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 12 गेंदों का खेल समाप्त, यानी कि 2 ओवर के समाप्ति के बाद पहुंची टीम भक्ति 11 नारिवली 24 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर। अब यहां से बची भी 12 गेंदें और 15 रन की आवश्यकता। शानदार गेंदबाजी की थी, 7 रन खर्च किए थे गेंद उस ओवर में, पहले ओवर में, लेकिन अरविंद यहां पर महंगे साबित होते हुए इस ओवर में 17 रन खर्च किए अरविंद ने। काफी महंगी गेंदबाजी, 24 रन बन चुके। अब यहां से जीत के लिए जरूरत है 12 गेंदें, 15 की आवश्यकता। ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर चालू है, तब तक चलते हैं हम डीजे मास्टर के पास। डीजे नाव गजक या चषकच लवशट चषक ठेवलंय हो नारेन या गावात, लवशट चषक ठेवलंय हो नारेन या गावात, लवशट चषक ठेवलंय हो नारेन या गावात, लवशट चषक ठेवलंय हो नारेन या गावात।
अतिशय तर या दरम्यान आपण पाहतोय कुलदैवत मित्रमंडळचे अध्यक्ष राणी धाब्याचे ऑनर सन्माननीय चंद्रजी पाटील साहेब देखील या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन शुभेच्छा देतात आणि सध्या तरी ते नेपाळ येत आहेत आणि नेपाळवरनं या ठिकाणी त्या शुभेच्छा देतात या स्पर्धेला. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. खेळाडू कक्षामध्ये आपण खेळाडू वरती बसायचंय. गुरुदास वरती बसा आपण, कारण की पेनल्टी लागली जाऊ शकते. आपल्याला सूचना असेल आपल्याला वरती बसा आपण. तो चलते मैदान के अंदर 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 24 रन 2 विकेट के नुकसान के पर अब यहाँ से धीरे धीरे आगे बढ़ती हुई इस मुकाबले में टीम भक्ति लेबर नारिवली अच्छी बल्लेबाजी रही है. करण के बल्ले से शानदार स्ट्रोक देखने को मिले. अब 12 गेंदे 15 की आवश्यकता. गेंदबाज तैयार. कार्तिक पहले गेंद ड्राइव किया, गेंद को शॉट अच्छा है कवर की दिशा में. एक्स्ट्रा कवर में कोई खिलाड़ी मौजूद नहीं. गैप में से गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार चौका इस बार बल्लेबाज से. काली विपरीत बुद्धि आवश्यकता नहीं है इस शॉट की. सीधे बल्ले से रन आ रहे क्योंकि यहाँ पर आड़े बल्ले से खेलने की जरूरत नहीं है. डॉट गेंद की समाप्ति. अब 11 की आवश्यकता बची भी 10 गेंदों के ऊपर. अब भी मुकाबला जगदीश पाटिल खत्म नहीं हुआ है. यहाँ से भी यदि डॉट गेंदें आती है, यहाँ से भी विकेटें आती है, तब भी वापसी कर सकती है इस मुकाबले में इनामपुरी बी टीम. 10 गेंदे 11 का समीकरण. शॉट अच्छा है. इस बार भी ऑफ साइड में खेला. स्वीपर कवर की दिशा में खिलाड़ी मौजूद. 2 के लिए पलटे. यहां से 2 रन आसानी से कंप्लीट करते हुए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. अब 9 गेंदे और 9 की आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आप देख सकते हैं अब मैदान के अंदर. 17 रनों का ओवर आपने देखा. बिल्कुल अरविंद के माध्यम से काफी महंगी गेंदबाजी रही. दूसरा ओवर काफी निर्णायक था इस मुकाबले का. 9 गेंदे 9 का समीकरण. यॉर्कर का प्रयास. ऑन साइड में ड्राइव किया, गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में खिलाड़ी मौजूद. अंगद पाटिल जब तक पहुंचे तब तक यहां से 1 रन कंप्लीट. 8 रन 8 की आवश्यकता. प्रशंसा करना चाहूंगा, मैं सराहना करना चाहूंगा इस मुख्य आयोजक भालचंद्र दादा पाटिल, जिनके माध्यम से बड़ा आयोजन आप देख रहे हैं. स्वर्गीय लहू शेठ पाटिल ट्रॉफी 2025 आप एंजॉय कर रहे हैं. सभी का स्वागत. 2 बिल्कुल स्पोर्ट्स साइकिल्स आप देख सकते हैं. बैट्स बल्लेबाज और बैट्स गेंदबाज. बैट्स बैट्समैन, बैट्स बॉलर के लिए और मैन ऑफ द सीरीज के लिए बिल्कुल बाइक भी होगी इस प्रतियोगिता में. शानदार आयोजन. यह अच्छी गेंदबाजी पड़ने के बाद काफी अंदर आती भी और यहां से डॉट गेंद की समाप्ति. 7 गेंदे 8 का समीकरण. तर ऍडव्होकेट सौमित्र ठाकरे यांना आपण स्क्रीनवरती पाहतात आणि आमचे सर्व मान्यवरांना या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. तो चलते हैं मैदान के अंदर. गेंदबाज तैयार. आखिरी गेंद ऑन साइड में खेला. शॉट अच्छा है. इस बार भी वाडी स्ट्रॉन्ग में खिलाड़ी पहुंचे. अंगद पाटिल गेंद को रोकने की कोशिश की. तब तक यहां से बने 2 रन. ओवर की भी समाप्ति. 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या भक्ति लेबर नारिवली टीम पहुंची है 33 के ऊपर. अब यहां से बची भी 6 गेंदे और 6 की आवश्यकता. पांच रन नहीं बनते हुए हमने देखे. 6 गेंदे 4 रन नहीं बने. 6 गेंदे 2 रन भी नहीं बने. 6 गेंदे बिल्कुल और 1 रन भी नहीं बना है. बिल्कुल जगदीश जी पाटिल हमें बताते हुए तलोजे के मैदान के ऊपर यह कारनामा हुआ था, इतिहास बना था. मोरबी गांव के बिल्कुल नरेश भोईर थे गेंदबाज. उन्होंने बिल्कुल 6 गेंद डाली थी और 1 रन यहाँ पर डिपेंड किया था. अच्छी गेंदबाजी रही थी. बिल्कुल ये इतिहास है क्रिकेट का. यहाँ से 6 गेंदे 6 की आवश्यकता क्या बना पाएगी टीम भक्ति लेबर नारिवली. यहाँ पर डिपेंड कर पाएंगे गेंदबाज आने वाले ओवर में. तर उपसरपंच नारिवलीचे या ठिकाणी
रामशेठ भोईर याचकडे देखील शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तो पहले गेंद वाइड गेंद है. पंच वाइड साठी रिव्यू है क्या? वाइड साठी रिव्यू नहीं है. चलिए वाइड के लिए रिव्यू नहीं है. और पहले गेंद वाइड है. 6 गेंदे 5 की आवश्यकता. यश आखिरी ओवर लेकर आते हुए यंगस्टार खिलाड़ी अंगद पाटिल के टीम में कई सारे यंगस्टार खिलाड़ी आप देख रहे हैं. तैयार गेंदबाज ओवर द विकेट. पटकी भी गेंद, अच्छी गेंदबाजी. यहां से फॉलो थ्रो में गेंद को रोकने की कोशिश, रनआउट का भी मौका बना था और यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई. 5 गेंदे 5 का समीकरण. मुश्किल से भाग जाना आसान होता है. हर पहली जिंदगी का इंतकाम होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जहां में लड़ने वालों के कदमों में जा होता है. आपको कोशिश करनी है. यदि आने वाली 2 गेंदें भी डाउन होती है तब भी मुकाबले में वापसी हो सकती है इनामपुरी टीम की, और थोड़ा सा दबाव महसूस कर सकते हुए भक्ति 11 नारिवली टीम के बल्लेबाज. और एक कद बड़ा हिट मुकाबले को पूरी तरह से खुला कर सकता है. ये शॉट अच्छा स्लाइस किया. इस बार गेंद नहीं रुकेगी. गेंद सीधा आ जाती भी पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. एक कांत बड़ी हिट मैंने पहले कहा था मुकाबले को खुला कर सकती है. और यह आता हुआ चौका. अब जीत के लिए चाहिए 1 रन की आवश्यकता. डीजे आपको आना है. ऋत्वी 11 सिद्धि करवले टीम के कप्तान आपको आना है टॉस के लिए. इनमें से जीतने वाली टीम आपसे फाइट करेगी. 1 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. और ये देखिए फिर से एक बार अच्छा संभव नहीं है, लेकिन रन यहां से बन चुका है अंपायर कहते हुए. तो जीत यहां पर हासिल होती हुई भक्ति 11 टीम ये पहला मुकाबला जीती. नारिवली टीम हार्दिक अभिनंदन. और यहां से बिल्कुल हार्ड लक टीम इनामपुरी भी. तो चलिए लाइन अप कर रहे हैं, आपको शेक हैंड कर रहे हैं. दोनों टीम को ये सूचित करता हूं मैं. नारिवली टीम के खिलाड़ी और इनामपुरी टीम के खिलाड़ी. और टॉस के लिए आना है ऋत्विक 11 सिद्धि करवली टीम के कप्तान और भक्ति 11 नारिवली टीम के कप्तान. मैन ऑफ द मैच मैच के हकदार बन चुके हैं जिन्होंने बल्लेबाजी करते हुए सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे. 17 रन बनाए और नयन पाटिल बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार. आइए